प्राचीन भारताच्या शांतिपूर्व मानवतावादी इतिहासाचा शिरच्छेद करणाऱ्या विकृत विचारांचा कर्णनने केलेला शिरच्छेद म्हणजे कर्णन. कर्णन या सिनेमाचा ओपनिंग सीन असा आहे की एक साधारण 10 वर्षाची मुलगी गावच्या जवळ रस्त्यावर फिट येऊन पडते. तोंडातून फेस येतो, हातपाय थरथरतायत, पण तिला वाचवण्यासाठी रस्त्यावर कुठलेच वाहन थांबत नाही. तिच्या दोन्ही बाजूने गाड्यांची ये जा चालू असते. कॅमेरा हळूहळू वरती जातो आणि मुलगी तिथंच तडफडत पडते. जेव्हा बर्ड व्ह्यूच्या स्तरावरून कॅमेरा उंचावरून पाहतोय याचाच अर्थ वरतून पक्ष्यांना तिची व्यथा दिसते. वरती देव असतात असं आपण म्हणतो, देवाला तिची व्यथा दिसते, पण रस्त्यावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनातील माणसांना का दिसत नाही? तिथेच तिचा मृत्यू होतो. तीच मुलगी पुन्हा सिनेमाच्या मध्ये मध्ये देवीचा मुकुट परिधान करून सतत प्रतिकात्मक स्वरूपात दिसत राहते. त्याची कारणं सिनेमा पाहत असताना वेळोवेळी उलगडत जातात. कर्णन हा सिनेमा आजच्या काळात निर्माण होणं किती काळाची गरज आहे हे आपल्याला तो सिनेमा पाहिल्यानंतर कळेलच. फार प्राचीन काळातील इतिहास पाहण्यापेक्षा आपण आधुनिक भारताच्या इतिहासाची पानं जर चालून पाहिली तर आपल्या लक्षात येईल की त्या काळच्या राजकीय आणि धार्मिक व्यवस्थेचा प्रवाह त्याच वळणावर चालत आहे. आणि विशेषतः राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर आज पडताळून पाहिलं तर आजही 21व्या शतकात प्रांतवाद तसाच आहे. तामिळनाडूमध्ये गाव आहे पोडियमकुलम. हे गाव सिनेमात दाखवलं आहे. त्या गावाच्या जवळून जाणारी बस त्याच गावच्या बस स्टॉपवर थांबत नाही. ती पुढे 3-4 किलोमीटर अंतरावर असलेल्या मेलूर गावच्या बस स्टॉपवर थांबते. मग कुलम गावच्या लोकांनी 3-4 किलोमीटर पुढे उतरायचं आणि पुन्हा पायपीट करून आपल्या गावात यायचं. बस तर आपल्याच गावातून पुढे जाते, पण त्या गावात थांबत नाही. कारण काय तर पुन्हा इतिहास दिसायला लागतो. त्या गावातील लोकांची जात, धर्म, काम, अर्थात डुक्कर पालन करणारी गावची लोक, मग काय तर प्रवाहाच्या बाहेरील लोक, या नजरेतून पाहण्याची पुढारलेल्या गावकऱ्यांची विषमतेची वैचारिक पातळी. कर्णन 1997च्या कालखंडातील दक्षिण भारतातील पोडियमकुलम या गावच्या थांब्यावर बस थांबत नाही म्हणून घडलेलं रामायण म्हटलं तरी हरकत नाही. रावणाने केलेल्या एका कृतीमुळे रामाकडून केलेली प्रतिकृती म्हणजे रामायण, अर्थात ॲक्शनला रिॲक्शन होती. तसंच कर्णन या सिनेमात कर्णनने केलेल्या ॲक्शनची पोलिसांकडून झालेली रिॲक्शन म्हणजेच कर्णायन म्हणायला हरकत नाही. पण ॲक्शन केल्याशिवाय रिॲक्शन होत नाही, पण ज्याने ॲक्शन केली त्याची ती रिॲक्शनच असते अगोदर कुणीतरी केलेल्या रिॲक्शनची. प्राचीन भारताच्या शांतिपूर्व मानवतावादी इतिहासाचा शिरच्छेद करणाऱ्या विकृत विचारांचा कर्णनने केलेला शिरच्छेद म्हणजेच कर्णन. विश्वशांतीदूत तथागत गौतम बुद्धांची काळ्या पाषाणातील सीर नसलेली मूर्तीचं पूजन करणारे लोक या कर्णनच्या गावात राहतात. आपली पुरातत्वे संस्कृती जतन करून काबाड कष्ट करून जगणारी लोक या गावातील लोकांना पुढारलेल्या गावातील लोकांनी दुजाभाव दाखवल्यामुळं 1997 मध्ये सुद्धा दळणवळणाची सरकारी व्यवस्था असलेली हक्काची बस व्यवस्था नीटसी सेवा पुरवत नाही आणि त्यामुळे गावातील मुलं बाळं महाविद्यालयीन शिक्षणापासून वंचित राहतात. गरोदर स्त्रिया, उपचारापासून वंचित असलेली आजारी लोक, परिणामी प्राण गमावलेली माणसं, लेकरं बाळं. कारण पुन्हा राजकीय दुजाभाव, प्रादेशिक वाद, जातीवाद. हीच घटना जशी प्रादेशिक वादातून घडली तीच गाववादातून घडली. इथे मेलूर आणि पोडियमकुलम या 2 गावांमधील कमालीचा संघर्ष पाहायला मिळतो. एक गाव मेलूर जिथं बहुसंख्य उच्चवर्णीय लोक राहतात, त्यांना शेजारचे गाव पोडियमकुलम जिथं बहुसंख्य मागासवर्गीय लोक राहतात. मेलूर वासियांना आपल्या म्हणण्याप्रमाणे पोडियमकुलम या गावातील लोकांना हीन दर्जाची वर्तणूक देत धाकात ठेवायचा आहे. म्हणूनच मेलूर गावचे लोक पोडियमकुलम गावच्या ठिकाणी बस थांबवू देत नाहीत. गावात बस थांबत नसल्यामुळं कर्णनने केलेलं विद्रोही बंड आणि त्या बंडाला पोलीस प्रशासनाने अमानुषपणे गाववाल्यांचा केलेला मानसिक आणि शारीरिक छळ यावर बडका उडून पेटून उठलेला एक ज्वालामुखी, गावच्या भल्यासाठी हातात तलवार घेऊन पोलीस अधिकाऱ्याचा शिरच्छेद करणारा एक क्रांतिकारक म्हणजे कर्णन. कर्णनला पोलीस अधिकाऱ्याचा शिरच्छेद का करावा लागला? कारण पोलिसांनी केलेली रिॲक्शन चुकीची होती म्हणून कर्णनची ती रिॲक्शन होती. रामायण महाभारत उगतच घडत नसतं, त्याला कारणं असतात. बघा ना, जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती पूजा करणाऱ्या तरुणाला हातात तलवार का घ्यावी लागते याचं उत्तर जाणून घेण्यासाठी तुम्हाला कर्णन सिनेमा पाहावाच लागेल. ज्या वृत्तीच्या लोकांनी भगवान बुद्धांच्या मूर्त्यांचे हातपाय तोडले, मुंडकी उडवली,
त्याचा परिणाम कुठे ना कुठे होतच असतो आणि तो त्यांनाच भोगावा लागतो. त्याची रिॲक्शन तर होणारच ना. म्हणूनच विकृत वृत्तीचा पोलीस अधिकारी हा त्या प्राचीन काळातील अत्याचारी आणि सुविचारी प्रतीकांचा विनाश करणारा विनाशकारी प्रतिनिधी आहे. म्हणूनच त्याचा शिरच्छेद करणं हे कर्ननला योग्य वाटलं. शिरच्छेदाचं उत्तर शिरच्छेद करूनच दाखवणारा कर्नन आजच्या तरुणांना अन्यायाविरुद्ध बंड करून पेठून उठायला प्रोत्साहन देणारा हिरो ठरतो. सत्तेत असलेल्या अन्यायकारक दंडुकशाहीचा प्रतिकार कर्नन कसा करतो ही चित्तथरारक कथा पाहताना आपणच चित्रपटाचा एक भाग बनतो. सिनेमाच्या निर्मिती कौशल्यावर बोलायचं झालं तर 1995च्या कालखंडातील दक्षिण भारतातील बहुसंख्य मागासवर्गीय लोक असलेल्या गावची परिस्थिती आर्ट डिरेक्टरने उत्तमरित्या दाखवलेली आहे. कथेला अनुसरून गावातील दळणवळणाची दुरावस्था पाहता गावकऱ्यांना गाडो घोड्याच्या मदतीनं किंवा चालत आपली व्यवस्था करावी लागते. म्हणूनच यात गाडो आणि घोडा ही प्रतीक ठळकपणे दिसून येतात. वाहतुकीची आधुनिक साधनं नसल्यामुळं गावच्या प्रगतीची चाके बांधली जातात हे गाढवाच्या बांधलेल्या पायावरून दिसतच आहे, जे प्रतीक म्हणून दाखवलं आहे. बांधलेले पाय सोडवल्यावर आपल्या सर्वांगीण विकासाला गती मिळते हे प्रतिकात्मक स्वरूपात दाखवलेलं आहे. सिनेमाच्या दिग्दर्शकाला तर सॅल्यूट केला पाहिजे. दिग्दर्शक मारी सेल्वराज यांनी इतका सखोल अभ्यास करून ज्यामध्ये राजकीय, धार्मिक, जाती आणि प्राचीन संदर्भ अगदी धाडसाने लोकांना समजेल अशा भाषेत मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. शिवाय आशय आणि विषयाचा मेळ घालून सुंदर केलेले शॉट टेकिंग, कथेच्या भावना सोप्या आणि सिनेमाच्या भाषेत पडद्यावर मांडल्या आहेत. त्याच दर्जाचं त्यांनी ईश्वर यांचं छायांकन, संतोष नारायण यांचं अतिशय समर्पक संगीत, कथेला गरजेपुरतं आणि योग्य लोकेशन्स, सिनेमात दाखवलेले प्राणी ज्यामध्ये कुत्री, मांजरं, डुक्कर, गाढव, घोडा, हत्ती यांचा वावर म्हणजे त्या गावातील समाज जीवनाचा अविभाज्य घटकच. कर्ननची मुख्य भूमिका अतिशय प्रभावीपणे साकार केलेला अभिनेता आहे धनुष, जो दाक्षिणात्य चित्रपटातील व्यावसायिक अभिनेता म्हणून नावाजलेला आहे. तरी पण त्याच्या इतर व्यावसायिक सिनेमात जसं एका बुक्कीत 10 डाकू आडवे करतो तसं कर्नन या सिनेमात नसून इथं नैसर्गिक अभिनयाला खूप समजून उमजून सादर केलं आहे. इतकं निसर्ग सौंदर्य सृष्टीने नटलेलं गाव पण विकृत प्रशासकीय व्यवस्थेनं विद्रूप करून टाकल्याचे चित्र कर्ननमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. विकृत प्रवृत्तीचा नायनाट करण्यासाठी विद्रोह करावा लागलेल्या कर्ननला तुम्ही नक्कीच पहा.